हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांत ಎದ್ದೊಳ್ತೆ ನಾರದಾನ ಇಂದ್ರಪ್ರಸ್ಥ ಸಭಾಭವನ ಮಯನಿರ್ಮಿತ ಸಭಾಭವನ ಪೊಳಚ ಏವನು युधिष्ठिराक नाना रीती धर्म उपदेश केलेले एक रायान कशें कामण राजनीती सांगिल्ले हे परे पळयले. त्या वेळाक युधिष्ठिर तागेले की मेगेल सभाभवनावरी विंगड खंयचे सभाभवन पळयला हांवें निमगिता. युधिष्ठिराला अहंकार म्हण लेखचे नाका. ताका कुतूहल काही आनी कितें आसलें पुराय जन येयल जन पुराय असल सभाभवन ना असल सभाभवन ना इतले चंद काही पळयनी सकडे मोण वतर आसत न्हय. युधिष्ठिरा दिसता तरी लोक गमन करचे तशें नारदान असल कितले खेळ पळोवन आसच्या पुरो थंयच्यान न्हू तांकां गोतस्वे पळया म्हूण त्या कुतूहलार निमगेलेले शिवाय मिगेल सभाभवना समान जावन खंयचे म्हळ्यार अहंकारान निमगेल ना. ते म्हळ्यार युधिष्ठिर धर्मराय जाले धर्मिष्ठू जाले देखून तागे लागीं अहंकार क्रोध मात्सर्य पौरुष म्हळ्यार पुरुश जावन असो काशेल पौरुश आसा परुश कटू उतर उल्लोचे ते पळय तागे लागीं नंचिना. तशी तो निमगितना नारद ताका कुबेराले भवन इंद्राले भवन तशीच पुराय वरुणाल भवन अशी पुराय सांगतर आसता. नारदो ब्रह्माले सभाभवन हे सांगता आनी सांगता मनुष्य लोकांत म्हळ्यार भूलोकांत तुगेले इतले हे चंद सभाभवन खंयचेय ना म्हूण सांगता. तशी हे लोकपालकाल पुराय सभाभवना विशय ऐकलो युधिष्ठिरू. मागीर नारदा लागीं निमगेतके युधिष्ठिरू नारदा तूं इंद्र वरुण कुबेरू ब्रह्मू हांगेल पुराय सभाभवनाचें वर्णन केल्लें. ते सभेन तूं कोण कोण आसताची कसले म्हूण म्हणलेलें पुराय सांगलें. यमाले सभेन तूं सर्व राय उपविष्ट जावन आसताची प्रपंचाचे नागराज कितलिकी दैत्य नदी समुद्राचे अधिदेवते पुरे वरुणाल सभेन तूं उपविष्ट जावन आसताची यक्ष गुह्यक राक्षस गंधर्व अप्सरसा परमात्मा आनी पुरे कुबेराल भवनान तूं दिसताची. ब्रह्मर्षी सर्व देवते सर्व विद्या देवते आनी पुरे ब्रह्मभवनान बैसून ब्रह्मोपासन करताची. इंद्रालय भवनांत कितली गंधर्व देवते ऋषी महर्षी आसाची म्हूण सांगले. आतां तांगेल वटू इंद्र भवनांत हरिश्चंद्राल विशय सांगलो. हरिश्चंद्र राजर्षी हरिश्चंद्र इंद्र भवना इंद्रालय आसतना तूं बसता म्हूण ते सामर्थ्य ताका कशें येयलें ताणें कसले तपस्ये केल्ले खंयची तपस्या बलान तो इंद्रा समान जावन इंद्र भवनांत बसलो हें उत्तर सांगेतवे म्हूण म्हणटना तो आनी निमगीत नारदा लागीं आनी तूं यमाल भवनांत मिगेला आनी पांडूक पळयलें म्हणून म्हणलें. पांडूक तूं केन्ना पळयलें आनी पांडून तुगेले कसले जेव सांगला पळय आमकां कसले सांगून पिटयला हे पळय विशय सांगता म्हणटना तेदन तो सांगता युधिष्ठिरा सर्वेक हरिश्चंद्राल विशय तुका सांगता आयक म्हूण. तो सामर्थ्य कितलें आशिल्लें ताका भुलोकांत तो कशें आशिल्लो पळयल्यार रे नीच जावन भुलोकांत समर्थ जावन आशिल्लो राय तो. तशी चक्रवर्ती तो भुलोकांतलो एक चक्रवर्ती जावन आशिल्लो तो तेन्ना प्रपंच आसोचे सर्व राय हरिश्चंद्राले आज्ञाधारक जावन आशिल्ले. तशीच तो युद्धावत एकलो युद्धावत आशिल्लो. तागेले बाहुबलान सप्तद्वीपय गेलवल तो जंबूद्वीप कुशद्वीप शाकद्वीप क्रौंच शाल्मली प्लक्ष पुष्कर हे 7 द्वीपय तो गेलवन चक्राधिपती म्हणून घेतले. मात्र न्ही
खंयचे सकल राज्य भुंयचे भुंयचे सकल राज्य हरिश्चंद्र गेल्वलो कडेर म्हणटा ताणें राजसूय याग केले ते यागाक तागेले अपराजीत जाल्ले सर्व राय यथेच्छ काणिका कप काणीक सकट दिवन ताका दिवन पांयपूण चमकलीची मागीर कोण तागे आश्रीत राय जावन आसाची तांणी पुराय यज्ञांगाचे भोजन दक्षिणा ताजी वितरणा कार्य भोजन दक्षिणा बुरी दक्षिणा ह्या परे वितरणा कार्य सर्व आश्रित राय तागेले येवन कोणाला हरिश्चंद्राला तांणी येवन केल्ले ते याग समारंभ करतना हरिश्चंद्र रथविजा एक अपेक्षा आसता आमकां राय इतली दितलो म्हणून ताजी पशी 5 वांट्यान चड दानदक्षिण दिला खंय ताणें आनी सर्व रथविजांक भारी संतोश केलो खंय कडेरी यागाचे समारोप जाल्ले देश विदेशादून येयले हजार गटल्यान ब्राह्मणाक जाय म्हणलेले दक्षिणा दान सकट दिवन तांकां पुरस्कार करून पेटयले मागीर तांगेले अपेक्षे पशी चड दक्षिण मेळ्ळा रत्नाभरण मेळ्ळा म्हणटा ते ब्राह्मण तेजस्वीच यशस्वी च नृपेभ्यो अधिको अभवत म्हळ्यार तेजस्वी तूची यशस्वी तूची तसलो हरिश्चंद्र तूची सकळ रायाक श्रेष्ठ म्हणून सांगून तांणी परे सांगताच के पुरे ब्राह्मण आनी तांगेले देशांत तांणी वापस वताची म्हूण तशें जावन हरिश्चंद्र 1000 रायांक गेले मध्येंतू विराजमान जावन आसता राजसूय याग हरिश्चंद्रान केल्ली पळय त्या वेळार येयले पुरे राय ताका चक्रवर्ती सिंहासनार बैसून अभिषेक करयले के कोणाक हरिश्चंद्राक नारदू सांगता हे युधिष्ठिरा कोण राजसूय याग करतकी तांणी इहलोकांतू चक्रवर्ती जाताची परलोकांतू इंद्रा सन्मान इंद्र सभेंतू इंद्रा लोट बसचे तसल योग्यता तांकां केवल राजसूय याग केलेले राय मान्नी युद्ध करताना मरण आत्ता मी एदूर रायाले निमती मरताच म्हणून कळल्यारी युद्धा दुखून भिवन धावना अशी मरण पावतल जन सपळे युद्ध कोरनुची वीरमरण म्हणटा ताका तांणी स्वर्गा इंद्रा लोटो सुखोपभोग अनुभविसूत तसले योग पावताची म्हूण म्हणलें तशी अनेक कसं म्हूण म्हळ्यार कठोर तपश्चरण कोण करता तशें कोर्ण देहत्याग जाल्ले नंतर इंद्राले सभाभवनांत तांकां बसचे योग मेळटा तुगेले आन पांडू इंद्राक इंद्राल सभे विराजमान नाशिल्ले हरिश्चंद्र आपूण ताका विस्मय जाल्ले हांव आनीकी बच्चे न्ही न्हय म्हूण म्हणलेले मनान तुका केलो विशय सांगला ताणें हांव मनुश्य लोकाचे संचारा वच्चे आनी म्हूण कळ्ळी खुळ्ळेत तुगेलो आन पांडू मिगेला आयलो आनी युधिष्ठिरा सांगता म्हणला कसलें म्हूण म्हणलें हे युधिष्ठिरा तूं सगळे प्रपंच गिलवूच्या समर्थ जावन आसूचो समर्थ तुगेले भावंडय आसाची तांणी तुगेले आज्ञा परिपालन करताची तशें जावन सर्व देश सुरवे तूं गेलवो का मागीर राजसूय याग कोरका तूं मिगेल पूत जलल दिकून तूं केलेले राजसूय यागाचें पुण्या फल म्हाका मेळटा आनी हांव हरिश्चंद्राल वरी इंद्र सभेंत कितलीकी वर्ष पर्यंत संतोशार आसता म्हूण सांगून तो सांगता अशी प्रार्थना केलेले नंतर तो सांगता कसो कसो तुगेले अन्नाक उतर जावन हांव भुलोका वतन तूं सांगिल्लें वार्त पुरे युधिष्ठिराक अगत्य जावन सांगता म्हण तागेलें म्हणलें आतां हांव वता भुलोकाक आनी तुगेलें अन्नाक सांगलें हांवें उतर जावन कसो सांगलें म्हळ्यार हांव आतां भुलोका वतन युधिष्ठिरा पळयता भेटून ते पुरे विशय तूं सांगिल्लें सांगता पळय हांव येवन हांव सांगिल्लें हांव तुगेलें अन्ना सांगिल्लें कसल करता म्हणलें तें कर्तव्य हांव पुर्ती केलें आनी तूं तुगेलें अन्नाल इच्छा पुर्ती कर सुरवेक तूं राजसूय याग कर तशें केल्लें म्हूण जाल्यार तुगेले पुर्वजा मान्य तुका इंद्र सभे वच्चाक अर्हत मेळटा मात्र ते यागान ಸ್ವಲ್ಪ ತೊಂದರೆ जाता ते कसं म्हूण सांगता आयक म्हणटा ते राजसूय महायागाक मस्त विघ्न येता ब्रह्मराक्षस पळय आसा पळय तांणी याग प्रारंभ जायतले दिसले कोण खंय मंत्रलोप क्रियालोप जातवे म्हूण सांगून पळयताची तशें जाल्ली म्हूण जाल्यार सगळे याग वायट जाल्ली म्हणल्याक मात्र न्ही राजसूय यागाक युद्ध भंय मस्तस कितलीकी राय तुमगेलो आश्रीत आमी जायनाचे म्हणून ओपून घेना नासल्यार आश्रीत जेवच्याक तांगेले युद्ध करून तांकां गेलो का म्हणच बय बे तशी कितलीकी क्षत्रियाल नाश जेवच्या पुरो केलो पंथा प्रपंचांत सगळे युद्ध जेवच्या पुरो सर्व विनाश जेवच्या पुरो
सान एक अड्डी प्रपंचाक नाश करचे तशी जेवच्या पुरो तशें न्ही पुरे बैसून तूं विश्लेशण कोरका पर्यालोचन कोरका मागीर तूं युद्धाक वचुका तुका कसले समदिसता तशी तूं कोरयेत कळ्ळें तुगेल राज्यांत चातुर्वर्ण्याचे जन मस्त सपळ तांगेले रक्षण तूं कोरका न्हय तुका मंगळ जेवो आईल ब्राह्मणांक पळय भोजन दान दक्षिणे दिवन संतुश्ट कर तांकां म्हणून सांगता आनी तुका कसले विशय निमगुचे आसवे मेगेले पुरे सांगली न्हय आनी म्हाका द्वारावती वचुका मेगेले कृष्णान सोच कडेन म्हाका वचुका म्हूण सांगून नारद सांगताची आनी युधिष्ठिराले सभे दुखून उठान वतना युधिष्ठिरो धर्मरायो सुमार दूर थंय महाद्वार थंय नारदाल वट वता तांकां बीळकडूक म्हळ्यार पेटोवन दिवचें म्हणटात त्या करता आनी भामडाल वट बसता राजसूय याग कोरयावे म्हणलेले विशय एक समालोचन थगेले त्या वेळार नारदाल उतर ऐकला राजसूय याग करूं का इतेक म्हळ्यार अन्नाक पुण्य लोक प्राप्त जाता म्हणला तशी एक तक्कसलें म्हळ्यार नारदान सांगला पळय राजसूय याग केल्लेले व्हड व्हड राजर्शेल विशयो आनी कोण याज्ञीक जावन बसताची तांकां ते राजसूय यागाचे पुण्यकर्मा निमती प्राप्त जायना नाशिल्ले खंयचे पुण्य लोकूय ना म्हणलेले विशयो आनी राजसूय याग केलेले हरिश्चंद्र इंद्राल सभेंत बैसला म्हणलेले विशयो हे पुरे ऐकून ताकाय एक राजसूय याग कोरका म्हणलेले ताका अपेक्षा जाल्ले मागीर राजसूय याग करचें म्हळ्यार सुलभ ना सुरवेक मंत्र्यांक पुरे आपण मंत्रालोचन कोरका मागीर प्रजावर्गांक निमका म्हणस इत्याक म्हळ्यार तांणी नाक्कामका म्हणल्यार मागीर करचे विशयांत आलोचना कोरका जाता जाल्यार नारदान सांगिल्लें ऐकून ह्या राजसूय याग करूं का म्हणलेलें मन आयला पुराय जन आपयला मात्यांक आनी प्रजा वर्गाक प्रजा प्रमुखांक आनी तांकां सत्कार करता तांणी हाका भारी मर्याद दिताची राय न्हय ते स्विकार करता पुराय जन तांकां दवरलेले आसना बेरी उपविश्ट जाल्ल्याची पुराय जना लागीं तेगेले मनांतूल आशी खंयची राजसूय याग कोरका म्हणलेकला म्हणलेले एक आशी तो सांगता तांगेले मदीं तूं चर्च जाता अशी कोरया तशी कोरया म्हूण पुराय जन वापरताची मेरे कशें करचें कसले इते ह्या पुरे चर्चे म्हळ्यार निर्णय येवचे विशय कसले लढाई न्ही जावन तांणी पुरे जन रायाक परिपूर्ण बेंबल आमगेलो आसा म्हूण सांगताची तूं महायाग करी परिपूर्ण राजसूय महायागाक परिपूर्ण बेंबल आमगेलो आसा म्हूण सांगून तशी प्रजा वर्गाच्याले आनी मंत्री वर्गाच्याले संपूर्ण सहकार मेळ्ळा म्हूण सांगू येता एककपंत मात्र युधिष्ठिराक राजसूय याग करचें म्हळ्यार सुलभ बी न्ही म्हणलेलें शंकी जावचें आसता ताका कारण कसलें म्हळ्यार नारदान राजसूय याग जावच्याक कसकस सकड्या पायस म्हणून विवरसून सांगला न्हय आतां त्या पुरे उडगास जालें न्हय ताका म्हण स्वाभावीक जावन धर्मभिरू नव्हतो युधिष्ठीर अहंकार आनी कोप ताका येयना धर्मभिरू म्हळ्यार अहंकार आनी कोप नातिलो तशीच तो युधिष्ठीर सर्व लोकांक हित जावका म्हणलेलें युधिष्ठिराले एक ध्येय तशी थंय कोण तारतम्य करना तशी तारतम्य नातिले ताका राय जावनच नव्हतो ताका कोणाले वयर तारतम्य ना तशी तो तारतम्य नातिले चंद्रितीरी प्रजापाल पालन करतशील न्हय कोप ना ताका अहंकार ना कोण म्हाका पळोवच्या भेटू येताची कोणाक कसल सौकर्य जावका त्या पळय त्या वेळा जावका म्हूण सांगून युधिष्ठीर तागेले अधिकारींक पुरे सांगता आशिल्लो तशें जावन ताणें भायर चमकला पुरो धर्मराया तूं धन्य धर्मराया तूं अशी तशी म्हणलेलें एक नमूने होगळ सुच म्हणीत तें पुत्र पुरय ते धर्मरायाल विशयान तूं ऐक पडत शिल्के चल धर्मात्मो युधिष्ठिरो तागेले प्रजावर्गाचे पुरे ताका युधिष्ठिराक आमगेला अन्नाल सरनारस म्हूण सांगून आनूच म्हूण लेखून भारी संतोश राशिरीच अन्ना वयची म्हूण सांगून तशी धर्मरायाल विशयान कोणाकय द्वेश भावन नानतील देखून ताका अजातशत्रू म्हूण सांगून नांव आशिल्लें निचावन धर्मरायो प्रजावर्गांक तागेले कुटुंबाच्या बरी तो पालन पोशण करता आशिल्लो भीम धर्मरायाल आज्ञाधरक जावन तो
राज्य शासन करतशील तो युवराय जाला न्हय. अर्जुन तागेल पराक्रमान शत्रू गेले अहंकार मोडतशिलो. सहदेव देशाचे न्यायांग शाखे वैसून घेऊन कसले एक तांगेल एक हे न्यायांग व्यवस्थे बशेन कसले एक प्रॉब्लेम म्हणटा पळय समस्या म्हणटा पळय ते घेऊन येयलरी निष्पक्षपात जावन कोणाले तर्फी रब्बाना नशी निष्पक्षपात जावन तांकां पुरे न्याय मेळचे तशी सहदेवूय करतशिलो. तशी धर्मरायाला आळविकेंದು खंयचे जनाक कसले कष्ट ना संतोषार आशिल्लीची यज्ञ यागादी जतरच तशिल्ले जाय तितले ते समिधनी पुरे मेळतशिल्ले कालकालाक पावस येतशिल्ले देखून खंय क्षाम ना बरगाल म्हणटा पळय ते पुरे कसले ना अन्य कसं म्हणून व्यवसाय व्यापार पुरे छंद रितीर जाता. आनी दिवका आशिल्ले कंदाय उपास रायान जावन निमकां म्हणना कोण कसले बकसा हांडिवका म्हणलें तांतांनी जावन हांडितलीची तशें जावन ಧರ್ಮರಾಯಲೆ ಆಳ್ವಿಕೆಂದು ಜನ ಕಸಲೆ ಚಿಂತಿನ ದೀನ ಮತ್ಲರ ಬಲತ್ಕಾರ ತಿರುಗಿ ಮುಣ್ಣ ರಾಯ ಧರ್ಮಿಷ್ಠ म्हण तन जनय आपापी धर्मिष्ठ तंगेल कसल वांटस रायाल बक्कसा दिवचाक तंनी हांडित आशिल्लीची कोणाकय अग्निभयना माठ मंत्र तंत्र इत्यादी प्रयोगना ज्वराल भयना खंय तांणी आमकां वंचन केलें हांणी आमकां वंचन केलें म्हणल्यार विशय येना रायाक पुरे जन प्रीती करता देखून कोणाय कसले रितीरी राया बाद जायना अशी पळोवन घेता आशिल्लीची. आनीक कसन म्हळ्यार आश्रीत राय ताका मस्त शिलेचे तशी ताका धर्मरायाल संतोषा खातीर तांगेल देशाच्या वर्तकाक इंद्रप्रस्थाक हाडून तांणी कसकी व्यारांनी करून तांकां जाय आशिल्लो व्यार जाता आशिल्लो तांणी तेरीग दिता आशिल्लीची कंदाय दिता आशिल्लीची. केवल कोण सुख भोगांतू वचताची ಕೆಲವು ಜನ ತೀಚೆ ಆಸಕ್ತಿ सुख भोगचे ಕೆಲವು जन लोभी आशिल्लीचे. आतां देश म्हळें आतां पुराय मने जन आसताची दुड्ड सोडूकची संकट जेवची जन आसाची जेवो आशिल्ले दुड्ड पुरे खर्चून संतोष भोगची जन आसाची जाल्यार धर्मरायाल देशांत कोणाक कसले प्रतिकूलत ना. तुमी अशें करता कसलेक तशें करता कसलेक म्हणना तांकांय छंद कोरून वलसान तो चांग वाटेर हाडतशिल्की छंद उतरान तशें जावन पुराय जनाक तो आनू आमशी धर्मराय पळयत आशिल्लो म्हणचे. आतां इतली सुभिक्ष जावन आशिल्ली संतोष आशिल्ले देशांत धर्मरायान याग करता म्हणले कुडले प्रजावर्गाच्या लागी निंगूचे आसा त्या म्हळ्यार एक याग म्हळ्यार सुलभ ना युद्ध न्ही कोरका म्हणटना देशांत कसले एरुपेरू जायना म्हणना त्या सुरय निमकन आमगेल रायाक राजस्व याग करचें काम कसलें आशिल्लें आमी शांतीरी संतोशार आशिल्लीची आमगेली इतल्याक आतां ह्या पुरे करून घाल्ली न्हू हाणें म्हणून न्ही जनान लेखल्यार ताजे खातीर प्रजावर्गाच्या मंत्रीवर्गाच्या सकडे आप्पोन ताणें मिटींग करयलेलें न्हय कडेरी तांणी पुरे जना धर्मराया सांगताच की पळय एक राज्याच्यो रायो म्हळ्यार राजसूय याग करून चक्रवर्ती जावका म्हळ्यार इच्छ पुराय जना आस. तशी वरून सगळे समस्त उदकाक जलाधिपती जावन आसल्यावर रायो अखंड भूमंडलाक अधिपती जावका तूं त्या चक्रवर्ती स्थानार बसच्याक योग्य. आतां राजसूय याग करता म्हूण तूं सांगतरस तूं कोर येत तशी आमगेलो अभिप्राय पुराय जायत म्हूण सांगून आस म्हूण सांगतरस मागीर कसलें म्हळ्यार राजसूय याग केल्ले म्हूण जाल्यार दर्भी होमानुपादाय सर्वान्यः प्राप्नुते कृतून अभिषेकम च यस्यांते सर्व जित्तेन चोच्यते म्हणस राजसूय याग केल्ले नंतर अभिषेक करून घेवचो चक्रवर्ती जेवचे तसल रायो अग्निहोत्रादी कितले याग आसा ताजी फल पुराय एक राजसूय यागानाची पावतो तो तशें जावन ताका सर्व जित म्हणून म्हणटाची. आनी सांगता राया तूं हें याग करूं समर्थ जावन आस आमी पुरे तुका विधेय जावन आसाची तशें जावन कोणाले विशयान तूं कसले संशय नाका राया तुका जाय जाल्यार तशी तूं याग कोर येत आमी पुराय जन तुगेले बेंबलाक आसाची वापस आनी वापस हें पळय कोणा लागीं चर्च करचें न्ही नाका जाल्यार तितले वगी याग करूं कसल सकड कोरका त्या पुराय वेवस्थ करी म्हणून सर्व युधिष्ठिराले प्रितीचेच म्हणीत ताका अजात शत्रू म्हळेलें कसलें मागीर ताका कोणें शत्रू म्हळेलें नाची तागेले डिसिशनाक वसलें कोणेय अड्डी आतंक करतलें नाची तांणी पुराय सांगतरसाची. पुराय जनान सांगलें भारी संतोश जाल्ले युधिष्ठिराक राजसूय याग करचे सामर्थ्यकय आपणे आस म्हणून पुराय जनाक कळना न्हय म्हूण म्हणलेले खातीर तो कसो करता सर्व धौम्य व्यास द्वैपायन म्हळ्यार तांकां पुराय आपयसिता आनी चक्रवर्ती
पदवी पावचीत असले राजसूय याग कोरका म्हण मेगेले मनांत आसा तुमगेले अभिप्राय कसले सांगतोय म्हूण म्हणटा तेदना तागेले पुरोहित धौम्य व्यास केदनाय तांगेले हितचिंतक तांणी सांगता की रया याग कोरका म्हण कसं अर्हतेस पळय या पुरे तुगेला तस म्हणतना तू निश्चिंतेन याग करी म्हण सांगताच रत्विज महर्षियो युधिष्ठिराक अशे पुरे सांगतात न्हय धर्मरायाले भावंड भीम अर्जुन हांनी अण्णा कोरया आमी कोरया म्हूण सांगून सांगताचे पुराय जनाक सत्कार करता पेटोवन दिता एकांतांत बैसून वापास आलोचना करता तो म्हळ्यार युधिष्ठिराक यागू करी म्हणून तांणी सांगला भावंडान सांगला जाल्यार तागेले मनान तो दिसतरस तांणी चवो हिच्यावन म्हाका याग करचे तसले अर्हतेसवे की मेगेले वयर दवरलेले प्रितीक समजावन तांणी याग करी म्हणून सांगले की आमगेल्या रायान निमगेला नाक म्हणजे कशी म्हणून लेखून सांगले वे कसली कशी कोरयेत वे म्हाका तितले समर्थीकस्वे योग्यतेस्वे म्हूण तोची आलोचना करता निचावन राजसूय यागाचे महत्व कसलं म्हूण सांगून कोणेय पर्यालोचना केला की नाकी सीदा रायान सांगले म्हणले जायत आम्ही तुगेले बेंबला आसाचे म्हूण जो सांगिल्लो तांणी म्हूण म्हणलेले एक मनांत आयला कितकी तो लेखतकी लोकां हित जावका याव करचे यागान शिवाय एक चुरूय अहित जावच्या नज आतां राजसूय याग करचे म्हूण म्हळ्यार साधारण संपत्त पावना वयवे तरी सुरवेक मेगेले आदाय कितले व्यय कितले मेगेले कोशाक कितले दुड्ड आसा हे पुरे हांव पळोवन घेवका आत्तां कसं की आय व्यय आसा पळय ते जावन बॉक्कसा कचल आसा तांचे भितर याग करूं जेतवे म्हूण पळोवका न्हय आतां हांव एक व्हड याग करता म्हूण सांगून जनाल वयरी आनीक टॅक्स घालची न्हय न्हय पक्कन म्हाका दुड्ड यो पावना म्हूण जाल्यार हांव खंयचे रितीरी द्रव्य संग्रहण कोरयत असल पुरे आलोचना युधिष्ठिराल मनांत येतरस कडेर युधिष्ठिरू एक मनाक खंडीत हाडतका इत्या म्हळ्यार हें यज्ञ करता म्हूण हांव संकल्प करचे पयशे फुडें कृष्णाला एक उतर म्हाका निमगोका म्हूण सांगून तो कसो करता कृष्णूची श्रेश्ठ न्हय म्हूण सांगून कृष्णा आपोच खातीर तो इच्छा मात्रान जन्म आयलो म्हणटाचे तो प्रकृती देह घेवन येयले अप्राकृत म्हूण म्हणटा तसल देवाक मनान तोची ध्यान करतके कोण युधिष्ठिर कृष्णा गोतना तेल कसले विशय असवे ताका पुरे गोतस खंय कसं जाता कोण कसं करता केन्ना कसल जाता कसल जावका हे पुरे ताका गोतस आनी तांतूय पांडव तागेले भक्तची म्हणटना तांगेर पांडवाल वयरी एक मन दवरनू आसता तो तसले हांगा युधिष्ठिराक कृष्ण आपोका म्हूण मन जाला तशी तो कसो करता ते कृष्णाकय पुरे गोतस तो कसो करता कृष्णाक तागे लागी एक मनोवेगान वचित असेल गोडे सोचे दूत आल्या की आपोच्याक पेटयता दूत चमकलो द्वारकेक आनी युधिष्ठिरान अशेशी तुका सांगून पेटय म्हणला तूं येवका की जलतीतले वगी इंद्रप्रस्थाक म्हणटना कृष्णाक पांडव म्हळ्यार भारी प्रीती पांडवा हा मम प्राणा हा म्हणतो तो तसल प्रीती ताका तशी तो एक चुरी बेळकर नाकी अर्जुना पळोका धर्मराया पळोका म्हूण म्हणलेले एक मन ताकाय आसता न्हय तो कसो करता तागेले रथाक जलतीतले वग्गी होरचीत आसल घोडे बांदून तागेले दूत एकलो इंद्रसेन म्हणून तागेले वटू कितली की प्रयाण करून तो इंद्रप्रस्था येवन पावला आयलो म्हाकाय आस जाल्ला आतां रेस्ट घेता मागीर पळयता म्हणून ना सीधा रथार दुखून देविलोची युधिष्ठिराल संदर्शनाक चमकलो कृष्ण आयलो म्हणले कुडले युधिष्ठिरा एक आनंद जाल्ली पळयल्यार कृष्णाक भारी प्रितीन स्वागत करता आदर सत्कार करता योगक्षेम बरें विचारसिता भीमसेनूय येयलो कृष्णाक भारी संतोशान भीमसेनानी स्वागत केल्लें कृष्ण कसो करता हांव कुंतीक भेटून येता म्हूण सांगून अंतपुरा चमकलो कुंतील्याक पांय पडलो तो तिणी ताका आशिर्वाद केल्ले मागीर नकुल सहदेवा लेगी चमकलो अर्जुना लेगी तागेले अर्जुनाले मंदिरांत 2-3 दीस विश्रांत घेतली काय प्रयाणा आयास परिहार जाल्ले म्हणून युधिष्ठिरा कळ्ळी कुडले कृष्णाक आपयत कय तो समालोचना मंदिर मंत्रालोचना करचे ग्रह थंय आप्पोन
थंय एक रत्नसिंहासन आसता ताजे वयर कृष्णाक बसयता आनी निमगिता हे कृष्णा एक इच्छा म्हगेल तुगेल्या उलयत पळय सांग धर्मराया म्हणटा म्हाका एक राजसूय याग कोरका म्हणून इच्छ जल्ला जाल्यार केवल इच्छ जल्ला म्हणली मात्राक ते महायाग करू जत्ता म्हणना नमे ते याग कोण कोरका कोणाच्यान जत्ता कशी कोरका कसले इत्ते म्हणलेले विशय मिगेला पशी चड तुका गोतस नमे तशी केदन कोरका कशी कोरका म्हणलेले विशय मना दवरून घेवन हांव कोर येतवे मिगेल निमती जेतवे म्हूण म्हणलेले विशय मना दवरून घेवन म्हाका सांगता म्हूण म्हणटरस आनी हांव आयकलां मठाक यस्मिन् सर्वं संभवति यश्च सर्वत्र पूज्यते यश्च सर्वेश्वरो राजा राजसूयं च विंदते म्हळ्यार म्हाका गोत्त आशिल्लें मठाक कोणाक सर्व साधन करची शक्ती आस की कोण सर्वांक गेल्ले आदर गौरव घेत की आनी सर्व रायांकय राय जावन आसचे तसले गूण कोणा आस की तांकां मात्र हे याग करचे अर्हता म्हूण आयकलां आतां हें अर्हत पुरे मिगेलान तो आसवे म्हूण म्हणलेले एक संशय म्हाका मिगेल अमात्य मिगेल मित्र मिगेल हितचिंतक मिगेल भावंड सकड जनी अण्णा तुका करू जाता म्हूण भावंडांनी सांगला बरले जन राया तुका करू जाता म्हूण तांणी सांगला जाल्यार याग करू जाता मान न्ही याग तूं कोरका तुका आमगेल बेंबल आसा पुरे सांगला जाल्यार तांगेले सलहे समूह म्हणून स्विकार करचे मिगेल मन ओपना इत्याक म्हूण म्हळ्यार केचिदी सौहृदा देव दोषं परिचक्षते स्वार्थ हेतु हो तथैवान्ये प्रियमेव वदन्त्युत म्हळ्यार प्रियमेव परीप्सन्ते केचिदात्मनि यद्दितम् एवं प्रायांश्च दृश्यन्ते जनवादः प्रयोजने ಕೆಲವು ಜನ ಮಿಗೆಲ್ ವೈರ್ची विशेष अभिमान धर्मराया आमगेल रायो म्हळेले ते अभिमानान करी 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 म्हूण सांग पुरोची मुखार सावन करू सुरू करतरी ते साधन जावचे पशी फुडें कितले बाद जाता म्हूण म्हणलेले तांकां तांणी समर्थ न्ही सांगूक वय बाय कितले बाद जाता कसो म्हूण ते तांकां कळीच ना जाल्यार रायान निमगेला कोरो 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 म्हूण सांगून संतोशार सांगू पुरोच मागीर केलो जन तांगेल स्वार्थ रायान सांगेल तशी बई 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 म्हळ्यार आमगेल वय राय खंय करपा कटाक्ष दाखयतले म्हणलेले स्वार्थान सांगू पुरोची केलो जन तशी मागीर केलो जन तांकां कसले अनुकूल त्या मना दवरून घेवन तूं करी धर्मराया म्हणून पुरोची तशें जावन कोणेय दिलेले सलहे आयकुच्या म्हाका खूश ना जाल्यार कृष्णा तूं तशें न्ही तूं कोणालेय वयरी कसले अपेक्षा नातिल तूं वय आनी तूं प्रीत करची म्हळ्यार ती प्रिती विंगडी तर अन्य कसं म्हळ्यार धर्मराया गोतस म्हूण जालें कार्यकारण दोन दुखूनी तूं मुक्त जावन आशिल्लो कामक्रोधादी त्याग केल्लो परमात्मुची म्हूण म्हणलेले विशय धर्मराया गोतस नश्चकय पुरो तशें जावन तो सांगता कृष्णा तूं एकल्याकची कसले कोरका म्हणून निर्दिश्ट सलहे दिवचे जाता तशें जावन हांव कसो कोरका राजसूय याग कोरकावे करची कशी कसले सकड साधन कोरका कसले सकड तयार कोरका हें पुरे म्हाका सांगतवे कृष्णा म्हूण म्हणटा तेन्ना कृष्ण सांगता काय राजसूय याग कोरका जाल्यार तुगेले मंत्री वर्गान तुगेले प्रजा वर्गान सांगिल कसले पटिना राजसूय याग करूं कसले अर्हती जाय पळय ते पुरे तुगेले आस जाल्यार केलो सकड विशय तुका हांव सांगता आयक म्हणटा कृष्ण राजसूय याग करचे विशयान तूं म्हाका कशी सलह दिता ते रितीर हांव करता म्हूण सांगून कृष्णा लागीं धर्मराय निमगिता कृष्ण सांगता काय सर्व तुका कोरयत तुका करूं जायना म्हूण म्हणलेले कसले ना जाल्यार केला विशय हांव सांगता तुका कसले म्हूण म्हणल्यार आत्तां तुमी क्षत्रिय म्हणून घेतील जन फुडें जामदग्नीय राम म्हळ्यार परशुराम ताणें कितली क्षत्रियाक वध केल्ले तांत वरलेले ಸ್ವಲ್ಪ जन वरलेले सरलेले तांगेले संतान हें पळय तांगेले संतान राजसूय याग क्षत्रिय जाल्ल्यान कोरका म्हूण म्हणल्यार क्षत्रिय परंपरेन तूं हें राजसूय याग करची विशय तुकाय गोतस तशी हे आत्तां क्षत्रिय पुराय ऐल आनी इक्ष्वाकू वंशाचे 100 गटल्यान पुरे कसं म्हणटा 100 कुल म्हूण येता ययाती भोजवंशाचांगेल कीर्ती सांगता म्हणून ते ययाती भोजवंशाचे जनय मस्त सची पुराय जनय त्या वंशाचांगेले इतिहास सांगून आजी काही तांकां भारी होगळ दिताचे जाल्यार
ಅತ್ತ ಸ್ವಲ್ಪ ಕಾಳ ದುಕೋನು ಜರಾಸಂದ ಮಳಲಿಕ್ಕೆ ರಾಯೋ पुळ्ळी पुरे रायाल कीर्ती नाक म्हळ्यार ताजे पशी चड किर्ती पावला म्हण पुळ्ळी कितली की राय किर्ती पावयला तांगेल पशी चड जरासंद म्हळ्यार राय किर्ती पावला कितले की देश आक्रमण केला तितली की रायांक ताण तागेले अधीन दवरून घेतला आनी सगळे जगत्यामध्ये सुचे गिरिब्रजनगर म्हण सद्याची तागेल राजधानी कोरून घेवन तो आळवून घेवन आस आमगेल राजधानी वयरी आक्रमण केला ताण सुमारपंत कितली की पंत मथुरा नगरा वयर आक्रमण करून आता आमगेल वयर ताका हगेत नस कोण रायो सर्व रायांकय राय जावन आसतकी आनी प्रपंचाचे सकल राज्य कोणाल अधीनांत की तक्काची चक्रवर्ती म्हणटाच धर्मराया आज कितली की राय जरासंदाले आश्रित राय महापराक्रमी शिशुपालस पळय तो जरासंदाल सेनाधिपती तक्का तागेल पराक्रम सांका म्हणना अन्यक्लस करुशरायु ದಂತಾಭಕ್ತರು तो माया युद्धांतू भारी फेमस तसल रायोई जरासंदाला आश्रित जावनस तितली मात्र हंस डिंबक ದಂತಾಭಕ್ತರ खरब मेघवाहन हानी पुरे भारी श्रेष्ठ अतिश्रेष्ठ राय हानी जरासंदाला आश्रित जावनस आणि तुगेला पांडुलो मित्र भगदत्त म्हणून म्हळेले तू ऐकूनच पुरो तो सामान्याचू नाही तागेल मात्यान तू म्हण हे म्हूण सांगून सांगिल्लें ऐक न्ही तशी मुरा आनी नरका म्हळ्यार 2 देशाचे अधिपत्य भगदत्त तो यवन राज्य आनी पश्चिमा बदीन कितले देश आस पुराय तागेले सुपर्दींत आस तागेले अंडर आस जरासंदाक तसल रायोय जरासंदा सोलवाला मळ्ळी नंतर आम्ही आता सुरवे जरासंदाक गेलून घेवची कशी म्हणून आलोचना करची काम आस तशी जाल्यार अंतःकरणांत तागेले कोणा भगदत्ताक तुगेल वयर मस्त मोग आस तुगेल अन्नाल प्रितीत नव्हतो तुका पुतूशी मोग करता जाल्यार आतांच कोणाले अधीन तो जरासंदाल अधीन आस आनी कुंती भोज वंशाचो तुगेले अम्माले पोस कानस पळय तागेल वंशाचो तुगेल मावळो तो पुरुचित म्हणलो ताकाय तुगेल वयर मस्त अभिमान आस मागीर अन्यक्लस धर्मराया पळोवच्याक मिगेला बरीची ताका पावंडरका वासुदेव म्हणचे लोकांतू तशी नांव पावला तो जाल्यार बरी दुर्बुद्धीचो तो पुरजनाला सांगून भोंवतर आसा हांव परमात्मालो अवतारो हांवच न्ही तो कृष्ण पट्टी म्हूण सांगून भोंवतर आसा निजांव तागेले शंखचक्रा दिलांचन ना जाल्यार हांव धरलेलें बरी शंखचक्रा दिलांचन धरून घेवन आसता तो भुलोकाचे एक पुरुषोत्तम आपणच भुलोकांत पुराय राया पशी श्रेष्ठ राय आपणच म्हूण सांगून तो भोंवतर आसा मागीर वंग पुंड्र किरात हांगा पळय तो कोण पावंडरक वासुदेव तो तांकां पळय अधिपती आनी भारी मायाबल आसूचो तशी चेदी वंशाचो तो जाल्यार ताका मारनाशी सोडला आनी तो आतां जरासंदा लोट मेळ्ळा तो तशी मागीर ताजे नंतर अनेक राय आस भोजरायो भीष्मक म्हूण म्हणलो तो इंद्रा लोटू तागेले मित्रत्व आस सगळे भूमंडलांतले कालवास वांटो ते भीष्मका रायाले आश्रयांत आस चरिंतूल एक वांटो ब्रह्मांड तागे ब्रह्मांड म्हळ्यार हे सगळे भूभाग तागेले आळविकेक तागेले अंडर आसते मागीर कसो न्ही म्हळ्यार तागेले भावाल नांव आकृती म्हूण पराक्रमांत परशुरामा समान जावन आस तो तसल रायोय मागध म्हळ्यार जरासंदा आश्रित जावन आस निजावन तांणी भीष्मक जावो आकृती जावो पुराय आमगेले बंद जावन आसुका जाल्यार कसो करचें तांकां हितजावचें कार्य कोरका म्हूण लेखून दोग जाणय आमगे बंदूतन जाल्यार
आमगेल विषयांत अवदासिनी दाखयलें म्हणजें आमकां पळय जाल्लें म्हणजें वंशाचे कीर्ती विशयी तांकां खबर ना त्यांनी कोणाकय कसले कॅर करनाशी जरासंधाल कीर्तीक त्यांनी भारी एक नमने मेचवलाची थंयच्यान जरासंधाले आश्रय जावन आसाचे आतां तूं आयकल न्हय कितली कितली श्रेश्ठा ती श्रेश्ठ रायस म्हणून थंयच्यान सुरवेक आतां जरासंधाल विशय आमी येवका म्हणटा जरासंधाल विशया कसलो कोरका म्हळ्यार जाल्यार हे कृष्ण दिता म्हळ्यार आमी पायच्या दिसा पळया कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.